नमस्कार मित्रांनो. एका माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न कोणतं असतं? मोठी गाडी, भरपूर पैसा की मोठं नाव? नाही. प्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्न असतं की स्वतःच्या हक्काचं घर असावं. कारण डोक्यावर स्वतःचं छप्पर असेल तरच माणूस निर्धास्तपणे जगू शकतो. पण ज्या कुटुंबाकडे घरे नव्हती, पावसात गळणारं छप्पर, उन्हात तापणारं आयुष्य आणि प्रत्येक दिवस अनिश्चिततेत जगणारं जीवन, त्यांच्यासाठी घर ही फक्त 4 भिंती नसतात, तर ती सुरक्षिततेची आणि सन्मानतेची सुरुवात असते. मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण पाहिलं वाठार कॉलनी गावचा अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न उपसभापती गायकवाड बापूंनी कशा पद्धतीनं मार्गी लावला. पण समाजाचा विकास फक्त पाण्याने होत नाही. माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, त्यामध्ये निवारा नसेल तोपर्यंत विकास अपूर्णच राहतो. खंडाळा तालुक्याचे उपसभापतीपदी काम करत असताना गायकवाड बापूंच्या समोर आणखी एक मोठं आव्हान होतं, गावातील बेघर आणि गरजू कुटुंबांना हक्काचं घर मिळवून देण्याचं. त्या काळात इंदिरा आवास योजना सुरू झाली. अनेक ठिकाणी ही योजना फक्त सरकारी कागदांवरच होती, पण वाठार परिसरात ती प्रत्यक्ष गरिबांच्या घरापर्यंत पोहोचली. यामागे होती गायकवाड बापूंची धडपड, सातत्य आणि लोकांसाठीची बांधिलकी. बापूंच्या प्रयत्नांमुळे अनेक बेघर कुटुंबांना घरकुले मंजूर झाले. त्यामुळे अनेक मुलांना सुरक्षित बालपण मिळालं. अनेक कुटुंबांनी आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडला. पण हे सगळं नेमकं कसं घडलं आणि त्या काळात ही योजना लोकांपर्यंत कशी पोहोचली, या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार असलेले दिलीप जाधव आपल्याला त्या काळातील आठवणी आणि सत्य आपल्यासमोर मांडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया गायकवाड बापूंनी गोरगरिबांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर उभं करण्यासाठी केलेल्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी. रासायनिक खतांचा अतिरिक्त मारा आणि जमिनीचा पोत घसरला. पिकांची वाढ खुंटली आणि खर्च मात्र वाढला. आता काळजी सोडा, आपल्या जमिनीला पुन्हा सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. वसुंधरा कृषी गांडूळ खत प्रकल्प, वाठार बुद्रुक. 100% शुद्ध, सेंद्रिय आणि उच्च दर्जाचे गांडूळ खत, जे तुमच्या पिकांना देईल नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त नैसर्गिक पोषण. यामुळे जमीन होईल भुसभुशीत आणि पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता वाढेल. ऊस असो, भाजीपाला की फळबागा, वसुंधरा गांडूळ खत वापरायचे, उत्पादन दुप्पट करायचे आणि खर्च निम्मा करायचा. कमी खर्चात दर्जेदार आणि विषमुक्त शेतीचा एकमेव मार्ग. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. वसुंधरा कृषी गांडूळ खत प्रकल्प, वीर धरणासमोर, वाठार बुद्रुक. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच बुक करा. वसुंधरा गांडूळ खत, समृद्ध शेतीचा खात्रीशीर सुवर्ण मार्ग. नमस्कार, मी दिलीप विष्णू जाधव, रिटायर्ड बँक अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सातारा. मी 2017 साली या बँकेतून रिटायर झालेलो आहे. स्वर्गीय दिनकरराव नारायणराव गायकवाड बापू यांच्या स्मृतीस विनम्रपणे अभिवादन करून त्यांनी जो माझ्या जीवनाचा कायापालट केला त्याबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो. 80च्या दशकात ग्रामीण भागातील बेघर आणि गरजू कुटुंबासाठी इंदिरा आवास योजना ही तत्कालीन स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात अस्तित्वात आली होती. ही योजना येण्या अगोदर आम्ही 1960 साली वाठार बुद्रुक या गावात पुनर्वसित म्हणून आलो होतो. त्यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा किंवा राहण्याची व्यवस्था नव्हती. आम्ही बापूंच्या चाळीत आमच्या पाहुण्यांच्या पाठभिंतीला पुडाची घरे बांधून, साध्या पद्धतीची घरे बांधून, वर पत्रा, चारी बाजूनी पूड, अशा पद्धतीने आम्ही राहायला सुरुवात केली. परंतु अशा परिस्थितीत ऊन, पाऊस, वारा या परिस्थितीत आमची फार वाईट अवस्था होती. पाऊस आला की आम्हाला रात्ररात बसून काढावं लागायची. अशा परिस्थितीत आमची बरेच वर्ष किंवा आमचं बालपण किंवा आमचं जीवन चाललं होतं. आमच्या कुटुंबाची अवस्था फार वाईट होती. आणि अशा परिस्थितीत बापूंनी बऱ्याच वेळा आमची ही परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली होती. त्यामुळे त्यांचा आमच्याविषयी तळमळ वाटायची, की त्यांना वाटायचं की ह्या गरीब लोकांसाठी किंवा बेघर लोकांसाठी काहीतरी करावं आणि त्यांना डोक्यावर छत द्यावं किंवा त्यांना पक्की घरं मिळावी, असं त्यांचा त्या काळात म्हणजे 1980 साली सर्वसाधारणपणे
ते खंडाळा पंचायत समितीचे उपसभापती झाले. मग त्या राजकीय माध्यमातून काहीतरी करावं असं बापूंना कायम तळमळ वाटायची. मग त्यांनी या 80च्या दशकात जी इंदिरा आवास योजना स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी सुरू केली, त्यातून काही करता येईल का यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि त्यांच्या प्रयत्नाला 1980 साली यश येऊन हे बेगर कुटुंब, हे काही वडार समाजाचे बांधव होते, तसेच काही भोई समाजाचे बांधव होते, अशा प्रकारची 9 कुटुंब जी बाहेरगावावरून आले होते, त्यांना कुठल्याही प्रकारची पक्की घरं नव्हती आणि ऊन वारा पाऊस यापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी हे इंदिरा आवास योजनेअंतर्गत 9 कुटुंबांना कायमस्वरूपी छत प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला आणि तो 1980 ते 81 साली यशस्वी झाला आणि ही 9 कुटुंब बेघर कुटुंब यांच्या डोक्यावर छत मिळालं. बापूंच्या प्रयत्नातून इंदिरा आवास या योजनेतून या 9 बांधवांना घरं मिळाल्यानंतर निश्चितच त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला, त्यांच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. कौटुंबिक स्थिरता प्राप्त झाल्यामुळे सदन मार्गाकडे जाण्याचा मार्ग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात या योजनेमुळे प्राप्त झाला. ही योजनामध्ये आमच्यासाठी संजीवनी होती, कारण तिथून पुढं आमच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा झाला. आमच्या कुटुंबाला स्थैर्यता मिळाली, कुटुंबाला निवारा मिळाला, ऊन पाऊस वाऱ्यापासून संरक्षण व्हायला लागले. त्यामुळं आर्थिक उन्नतीमुळे आमच्या प्रगतीची वाटचाल जोमाने सुरू झाली. आमच्या आईवडिलांना योग्य रोजगार मिळाल्यामुळं त्या माध्यमातून किंवा गावातील माध्यमातून रोजगार मिळाला आणि आमच्या शिक्षणासाठी तिथून आर्थिक उपलब्धता प्राप्त व्हायला सुरुवात झाली. त्यामुळं आमच्या आईवडिलांना त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी जास्त श्रम घ्यावे लागले नाहीत, कारण कायमस्वरूपी निवारा बापूंच्यामुळे प्राप्त झाला. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन आमच्या जीवनात उन्नतीचे मार्ग मोकळे झाले. आमच्या संपूर्ण वडार समाज बांधव किंवा भोई समाज बांधव यांना 9 घरं प्राप्त झाल्यामुळं त्यांच्या प्रत्येक घरातील व्यक्ती शिक्षणासाठी आणि शिक्षणातून प्रगती घेण्यासाठी उत्साहित झाले. त्यामुळं प्रत्येक घरातील लहान मुलांनी त्यावेळेस असतील ती मुलांनी योग्य ते शिक्षण प्राप्त करून घेतलं आणि यशाच्या मार्गाकडे वाटचाल करायला सुरुवात केली. हे या योजनेचं फळ आम्हाला बापूंच्यामुळे प्राप्त झालं आणि आम्ही निश्चितच यामुळे बापूंचे खूप खूप आभारी आहोत. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट करून सांगा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.